नमस्कार, माझं नाव अभिजित शिलोत्री आहे आणि या ज्योतिष विद्येच्या प्रोग्राम म्हणजे वैदिक ॲस्ट्रॉलॉजीच्या प्रोग्राममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याबरोबर बसले आहेत अजिंक्य शिंदे, जे गेले 12 वर्ष बँगलोरमध्ये वैदिक ॲस्ट्रॉलॉजीची प्रॅक्टिस करत आहेत आणि त्यांच्याशी आपण आज खूप चर्चा करायची आहे. मागच्या एपिसोडमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, आपण खूप बोललो त्यांच्याशी, पण अजून काही डिटेलमध्ये त्यांची आपण चौकशी करून माहिती करूया. नमस्कार मिस्टर शिंदे, कसे आहात तुम्ही आज? नमस्कार अभिजित शिलोत्री साहेब, प्लेजर मीटिंग यू. बोला. प्लेजर प्लेजर. शिंदे साहेब, मागच्या वेळेस तर फार मजा आली तुमच्याशी बोलताना, पण अजून काही माझ्या प्रश्न डोक्यामध्ये आहेत, म्हटलं तुमच्याशी बोलावं. ओके, विचारा. आता बघा, तुम्ही बरेच लोक बरेच प्रॉब्लेम घेऊन येतात, म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणातनं. म्हटलं एज्युकेशन आहे, करिअर आहे, एम्प्लॉयमेंट, प्रॉपर्टी, फायनान्स, कोर्ट केसेस, लिटिगेशन्स, लग्न विवाहित संबंध, रोमॅन्टिक रिलेशनशिप्स, फॉरेन ट्रॅव्हल, बिझनेस, हेल्थ, म्हणजे असे खूप म्हणजे स्ट्रेस आणि लॉस ऑफ सफरिंग आणि अशा बऱ्याच काही गोष्टीतनं येतात. माझा पहिला प्रश्न असा आहे की व्हॉट काइंड ऑफ प्रॉब्लेम, म्हणजे तुमच्याकडे सर्वात जास्त प्रॉब्लेम कुठच्या दृष्टिकोनातनं आणि कुठच्या बाबतीत येतात? एवढ्या वर्षात माझ्या अनुभवात मी एक बघितलं आहे की हे जे लोन्स आणि लायबिलिटीज, ओके, त्या प्रॉब्लेम संबंधित विषय घेऊन माझे क्लायंट जास्त करून माझ्याकडे येतात. काय होत, तर तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. आणि करिअर आणि प्रोफेशन पण. म्हणजे तुम्ही इलॅबोरेट करू शकाल का याच्यावरती काय एक्झॅक्टली? ओके. काय आहे की करिअर प्रोफेशन संबंधित फारसे प्रॉब्लेम्स घेऊन येतात की आमचं करिअरमध्ये ग्रोथ होत नाहीये. ओके, आम्हाला हे प्रोफेशन सोडून दुसऱ्या प्रोफेशनमध्ये जायचंय. आणि एक महत्त्वाचं म्हणजे काय की जे लोक एम्प्लॉईज असो किंवा बिझनेसमॅन असो, त्यांना ह्या लोन्स आणि लायबिलिटीज म्हणजे कर्ज ह्या विषय संबंधित फारसे प्रॉब्लेम्स आहेत. मी एक बघितलंय की मेजॉरिटी ऑफ द पीपल ह्या जगामध्ये त्यांना काही ना काही लोन संबंधित प्रॉब्लेम्स आहेत. जसं की होम लोन्स, कार लोन्स, बिझनेस लोन्स किंवा एज्युकेशन लोन्स असो. पैसे कुठल्या ना कुठल्या कारणासाठी लागतात, तर लोक काय क्रेडिट कार्ड वापरतात, पर्सनल लोन्स घेतात, बँकहून होम लोन्स घेतात, कार लोन्स घेतात, नाहीतर कर्ज मनी लेंडर्स कडून घेतात. तर ह्या लोन्स, लायबिलिटीज आणि हे करिअर आणि प्रोफेशन संबंधित मॅटर्स घेऊन फार येतात. आणि मॅरिटल डिस्कॉर्ड किंवा डायव्होर्सेस किंवा कोणी अनमॅरिड राहतात किंवा कोणी रिमॅरेज करतात, कोणाचं लग्न स्थगित होतं, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम तुमच्याकडे येतात का? हो, ऍक्च्युली काय आहे की करिअर, प्रोफेशन, लोन्स आणि लायबिलिटीजचा विषय सोडून दुसऱ्या एक कॅटेगरीचे प्रॉब्लेम्स जे लोक घेऊन माझ्याकडे येतात ते आहे मॅरेज संबंधित, नाहीतर विवाह संबंधित. आता ह्याचं इलॅबोरेशन करणं म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की किती मुलींचे नाहीतर मुलांची लग्न होत नाहीत. 30 एज होतं, 35 होतं, 40 होतं, त्यांची लग्न होत नाहीत. लग्न झालं तरी पण, लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो, लग्नानंतर नवरा बायकोच्या मध्ये भांडणं, मग ते भांडणं, तीव्र भांडणं, मग ते कोर्ट केसमध्ये जाणं, डिवोर्सचे प्रोसिडिंग्स होणं. तर हा एक मॅरेज रिलेटेड प्रॉब्लेम्स पण फार लोक घेऊन येतात. दुसरं काय आहे की फारसे लोक हे पण प्रॉब्लेम घेऊन येतात, ते आहेत ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचे. लग्नानंतर एक अफेअर करणं लग्नाच्या बाहेर, तर तो एक प्रॉब्लेम पण फार लोक घेऊन येतात. तर काय काय लोक म्हणतात माझा नवरा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या सिच्युएशनमध्ये आहे, माझी बायको एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या सिच्युएशनमध्ये आहे. तर हा एक प्रॉब्लेम पण फार लोक घेऊन येतात. पण एक बघितलंय की डिवोर्सेस फार वाढले आपल्या समाजात. भारत देशात तुम्ही कुठल्याही फॅमिली कोर्टमध्ये जावा, बघितलं तर डिवोर्सचे फाईल्स एवढे वाढले जगच्या समोर. आणि डिवोर्सचे केसेस गोन फॉर इयर्स, वर्षानुवर्ष चालू राहतं. सो दिस इज वन प्रॉब्लेम दॅट वी हॅव सीन. आणि आणखीन काय की लोकांची लग्न वेळेवरती फिक्स होत नाहीत. अरेंज मॅरेजच्या चॅनलमधनं आपण गेलो
तर लवकर मुलगा मिळत नाही, नाहीतर मुलगी मिळत नाही, वय वाढत जातं, तर अनेक असे लग्न संबंधित पण problem. तुम्हाला असं वाटतं की फक्त हे तुमच्या इंडियन क्लायंट्स मध्येच बाबतीत असं होतं की इंटरनॅशनल क्लायंट्स पण हेच म्हणजे प्रोफेशन, करिअर, लोन, मॅरेज, डिस्कॉर्ड हे प्रॉब्लेम इंडियाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या देशांमध्ये पण हे प्रॉब्लेम्स आहेत? सी माझे जे क्लायंट्स जे ओरिजिनली इंडियन्स आहेत, नाहीतर एथनिकली इंडियन्स आहेत, जे अमेरिका, USA, ऑस्ट्रेलिया देशाच्या बाहेर स्थायी आहेत, ते जेव्हा माझ्याशी ऑनलाईन कन्सल्टेशन करतात, तर मी एक बघितलंय, नाहीतर मी एक अनुभव केलाय की त्यांच्यामध्ये पण, नाहीतर त्यांच्या जीवनामध्ये पण, त्यांच्या कुटुंबात पण हेच प्रॉब्लेम्स आहेत. करिअर, प्रोफेशन, लोन्स, लायबिलिटीज आणि मॅरेज रिलेटेड प्रॉब्लेम्स. त्या इंडियन कम्युनिटीची जी बाहेर आहे, त्यांच्या मुलांची लग्न वेळेवर होत नाहीत, त्यांच्या मुलांचे पण डिवोर्स होतात, नाहीतर यंग मॅरिड कपल्स जे लग्न करून US ला गेलेत, सॉफ्टवेअर इंडस्ट्री होऊन तिकडे स्थायी झालेत, तिकडे गेल्यानंतर त्यांच्यामध्ये मॅरिटल डिस्पॉट सुरू होतो आणि ते डिवोर्सपर्यंत पोचतं. तर असले सगळे प्रॉब्लेम्स जे इंडियामध्ये तुम्ही बघता, फॅमिली रिलेटेड असो, फिनान्सेस असो, काही असो, ओके, कुठलाही प्रॉब्लेम जे एक साधारण मनुष्य फेस करू शकतो, ते तिकडची इंडियन कम्युनिटी पण फेस करते. पण इंडियनच्या व्यतिरिक्त पण दुसऱ्या कम्युनिटी म्हणजे दुसरे म्हणजे अमेरिकन, युरोपियन्स ते पण हे प्रॉब्लेम्स फेस करतात का नाही, का फक्त इंडियन्सच फेस करतात प्रॉब्लेम? सी माझे जे क्लायंट्स आहेत, फक्त इंडियन्स जे स्थायी झालेत आउटसाईड इंडिया, USA मध्ये, UK मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, ते फक्त माझ्याकडे येत नाहीत. माझ्याकडे जे अमेरिकन्स असतात, नाहीतर ब्रिटिशर्स असतात, जे त्या रेसचे असतात, म्हणजे व्हाईट पीपल आय एम टॉकिंग, ॲक्च्युअल एथनिकली अमेरिकन्स और एथनिकली ब्रिटिशर्स और ऑस्ट्रेलियन्स, ते पण माझ्याकडे ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी येतात आणि त्यांच्या जीवनात पण हेच प्रॉब्लेम असतात. लग्न संबंधित, मॅरेज रिलेटेड, करिअर, प्रोफेशन, लोन्स, लायबिलिटीज रिलेटेड, फॅमिली कॉन्फ्लिक्ट्स असतात. ओके, लोन्स लायबिलिटीजच्या बद्दल तर मी तुम्हाला सांगितलं आहे. सी ह्या जगामध्ये तुम्ही अमेरिकन असो, इंडियन असो, आफ्रिकन असो, काही असो, सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स सगळ्या प्रकारचे आहेत. पण तुम्हाला काय वाटतं गेल्या हे 10-20 वर्षात जास्त वाढलंय, म्हणजे 19th सेंचुरीपेक्षा ह्या सेंचुरीमध्ये ही प्रॉब्लेम्स खूप वाढले? माझ्या आईवडिलांच्या काळात, नाहीतर तुमच्या आईवडिलांच्या काळात, नाहीतर तुम्ही 80s बघा, 90s बघा, जनरली लाईफ वॉज व्हेरी सिम्पल. प्रॉब्लेम्स असायचे पण तेवढे तीव्र नसायचे आणि तेवढे मोठे नसायचे. पण हे जे ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी झाले, कम्प्युटर्स आले, सॉफ्टवेअर आले, ग्लोबलायझेशन झाले, इंडस्ट्रियलायझेशन झाले, अनेक न्यू प्रोफेशनल फील्ड झाले, एक लाईफ हॅज बिकम रॅट रेस ओरिएंटेड लाईफ. तर हे सगळ्यामुळे ॲक्च्युली प्रॉब्लेम्स फारच वाढले आणि आजकाल कोणाचीही मानसिक परिस्थितीची क्वालिटी तेवढी चांगली नाहीये त्या काळातल्या लोकांच्या तुलनेमध्ये. अच्छा. आणि लोक दाखवत नाहीत. बाहेरनं सगळे चांगले दिसतात, चांगले खुश दिसतात, चांगल्या कारमध्ये फिरतात, चांगल्या घरात राहतात, पण आतनं काही लोकांना त्रास होतो ते फक्त एका सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, काउन्सिलर, ॲस्ट्रॉलॉजर, जज, पोलिसमॅन, लॉयर ह्यांनाच माहिती असतं. का म्हणजे लोक आमच्यासारख्या लोकांकडे दिवाळी सेलिब्रेट करायला येत नाही, नाचायला गायला येत नाही, त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन येतात. तर आम्हाला माहिती असतं की अनेक लोकांच्या इंडिव्हिज्युअल लाईफमध्ये काय काय वेगळे वेगळे प्रॉब्लेम चालू आहेत. आणि तुम्हाला असं वाटतं की गेल्या 20-30 वर्षात हे आपला हॅपीनेस कोशंट म्हणतो आपण, वेलबिंग कोशंट म्हणतो, हे एकदम सातत्याने कमी झालंय, रिड्यूस झालंय? हो, याचं मी उत्तर आताच दिला पूर्वीच्या प्रश्नामध्ये, आधीच्या प्रश्नामध्ये. खरं सांगायचं म्हणजे स्ट्रेस फार वाढला आहे लोकांमध्ये. लोक फार वेळ काम करतात, कॉम्पिटिशन फार वाढले कामाच्या फ्रंटमध्ये, बिझनेस असो किंवा एम्प्लॉयमेंटच्या सेगमेंटमध्ये तुम्ही असाल तर स्ट्रेस वाढलाय, डिप्रेशन वाढले, अँक्सायटी वाढले, लोकांच्या डोक्यामध्ये लोन्स अँड लायबिलिटीजची चिंता सतत असते. लोकांच्या घरात पण मॅरेज रिलेटेड प्रॉब्लेम्स पण वाढले, तर त्याचा एक प्रभाव तुमच्या कामावरती पडतो,
त्या लोकांच्या एक जनरल लाईफवरती पडतो, फिनान्सेसवरती पडतो आणि ओव्हरऑल लाईफची क्वालिटी खरंच खराब झाली. आमचे लॉंग वर्किंग आवर्स आहेत कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे अनेक प्रॉब्लेम्स आहेत, तर वेलबिईंग इमोशनली मेंटल रिड्यूस आहे. खरंच कमी झालंय. आणि अशी एखादी कॅटेगरी आहे का, स्पेशल कॅटेगरी, जी तुम्हाला वाटतं की ह्या कॅटेगरी मधले खूप लोक नंबर माझ्याकडे येत आहेत, अशी कुठची कॅटेगरी आहे का? हो, ॲक्च्युली इंटरेस्टिंगली मला तुम्हाला एक सांगायचं आहे. मी एक कॅटेगरीच्या लोकांना माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितलंय, ज्यांना थोडे प्रॉब्लेम्स इकडे तिकडे मध्ये मध्ये येऊन जात नाहीत. त्यांना सतत लहान वयापासून 40s, 50s, 60s चे एज ब्रॅकेटपर्यंत सतत प्रॉब्लेम्स असतात. करिअरचा असो, मॅरेजचा असो, फॅमिली प्रॉब्लेमचा असो, फिनान्सेसचा असो, हेल्थचा असो. तर ह्यांची जी सफरिंग असते ती फार लॉंग टर्म सफरिंग असते. 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष. कधी कधी वाटतं, त्या लोकांना वाटतं की आम्ही का जगत आहोत, काय अर्थ या जीवनाचा. सतत त्रास, सतत स्ट्रेस, सतत टेन्शन, सतत बाधा, सतत अनेक समस्या. आणि मला पण कधी कधी वाटतं की हे कसलं जीवन आहे काय काय लोकांचं, कंटिन्युअसली स्ट्रगल ओरिएंटेड. तर ती एक कॅटेगरी मी एक बघितली. पण तुम्हाला असं म्हणायचंय की या जगामध्ये लोक आहेत जे अजिबात त्यांना स्ट्रगलच नाहीये त्यांच्या आयुष्यात? सी, जनरली मी काय एक्सपिरियन्स केलंय माझ्या प्रॅक्टिसमध्ये, स्ट्रगल सगळ्यांच्या लाईफमध्ये असतो, पण एक कॅटेगरी आहे ज्यांच्या लाईफमध्ये इमेन्स स्ट्रगल नाही तर तीव्र स्ट्रगल कुठल्याही बाबतीत नसतो. त्यांना कधीतरी मध्ये एक छोटा मोठा प्रॉब्लेम येतो, ते त्याला फेस करतात, त्याचं सोल्युशन पण त्यांना मिळतं आणि ते प्रॉब्लेम्स जे आहेत ते जास्त दिवस राहत नाहीत. ते 2 वर्षातनं एकदा येतात, 3 वर्षातनं एकदा येतात, 2-3 महिने राहतात, 6 महिने राहतात आणि त्याची इंटेन्सिटी तेवढी नसते. तर त्यांना सतत चिंता आणि सतत त्रास नसतो. ते जनरली ओव्हरऑल हॅपी असतात इन द लॉंग टर्म ओव्हरऑल बघितलं तर. हे हा माझा एक ओपिनियन आहे. पण तुम्हाला असं काय वाटतं की असं एखादं की रिझन आहे का ज्यांनी हे वेलबिंग सगळ्यांचं अफेक्ट होत आहे? व्हॉट इज द की रिझन? मी एक बघितलंय की पीपल हॅव बिकम व्हेरी कॉम्पिटिशन ओरिएंटेड आणि कंपॅरिझन ओरिएंटेड. म्हणजे एकमेकांशी प्रतियोगिता करणं, स्पर्धा करणं, एकमेकांशी तुलना करणं, कुठल्या बाबतीत स्पर्धा करणं आणि कुठल्या बाबतीत तुलना करणं. तुला जास्त पैसे आहेत, मला कमी पैसे आहेत, तुझं घर मोठं आहे, माझं घर लहान आहे, तू चांगल्या कारमध्ये फिरतोस, मी लहान कारमध्ये फिरतो, मला पण तुझ्यासारखं घर पाहिजे, मला पण तुझ्यासारखं करिअर पाहिजे, मला पण तुझ्यासारखं फॉरेनला जायचंय, तिकडे सेटल व्हायचंय. तर हे फार कॉम्पिटिशन लोकांमध्ये वाढलंय जे स्ट्रेसला अट्रॅक्ट करतं. आणि मी काय म्हणतो की तुलना करणं, ओके, स्पर्धा करणं, तुलना करणं, मोरलेस द सेम. हे एक रिझन, की रिझन झालं. हो, हे की रिझन. अजून एखादं काही सेकंड की रिझन आहे का जे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सांगावं? हो, एक मी बघितलंय, फारसे लोक जे आहेत ह्या समाजात नाहीतर या पृथ्वीवर ते फारच इमेज कॉन्शियस आहे, नाहीतर पॉप्युलॅरिटी कॉन्शियस आहे. तर त्यांचं काय आहे की त्यांना सतत एक आपल्या इमेजबद्दल आणि पॉप्युलॅरिटीबद्दल एक कॉन्शियस फिलिंग असतो. त्यांना वाटतं की आपल्याकडे कमी पैसे असले तरी पण आपण चांगली कार घ्यायची, चांगलं घर घ्यायचं, का म्हणजे आपण हे लोकांना दाखवलं नाही की आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे कम्फर्ट्स आहेत, तर आपली इमेज जी आहे ती स्पॉइल होऊ शकते. मग त्यांना असं पण वाटतं की आपण पण अमेरिकाला गेलो नाही, दुसरे लोक अमेरिकाला जात आहेत, तर आपण ह्या समाजात पॉप्युलर असू शकणार नाही. आपण कॉर्पोरेटमध्ये काम करत नसलो तर आपल्याला समाजात कोणी मान देणार नाही. तर हे इमेज कॉन्शियसनेस, पॉप्युलॅरिटी कॉन्शियसनेस, ह्याच्याबरोबर तुम्ही कॉम्पिटिशन आणि स्पर्धा, कंपॅरिझन पण जोडू शकता. हे तत्व पण, हे एक प्रॉब्लेम पण मी फार रेग्युलरली कन्सिस्टंटली लोकांमध्ये बघतो. आणि या दोन प्रॉब्लेमचं काय तुम्ही की सोल्युशन आमच्या श्रोत्यांना सांगाल? व्हॉट शुड दे डू टू इम्प्रूव्ह द वेलबिंग? सी, लोकांचा एक लक्ष असायला पाहिजे की आपली क्वालिटी ऑफ लाईफ चांगली असायला पाहिजे. आपल्या डोक्यावर
जास्त टेन्शन, त्रास, स्ट्रेस नसायला पाहिजे ड्यू टू कॉम्पिटिशन, कंपॅरिझन, इमेज कॉन्शियसनेस अँड पॉप्युलॅरिटी कॉन्शियसनेस. ओके, तर लोकांनी फोकस करायला पाहिजे की आपण कुठल्याही प्रोफेशनमध्ये असो, आपण कुठल्याही घरात राहत असो, आपल्याकडे कुठलीही कार असो, आपण त्यातल्या त्यात किती हॅपी राहू शकतो विथ दी गिवन रिसोर्सेस. आणि अजून एखादं काही दुसरं तुम्ही काही रिझन सांगू शकता का? हो, आणखीन एक रिझन मी सांगायला आवडेल मला. सोल्युशन म्हणजे सोल्युशन, लोकांचं जे आहे मेंटल हेल्थ खराब झालं बिकॉज ऑफ दिस स्पर्धा, दिस काय म्हणतो आपण कंपॅरिझन, पॉप्युलॅरिटी कॉन्शियसनेस, इमेज कॉन्शियसनेस. तर मेंटल हेल्थ खराब झाल्यामुळे लोकांना अनेक मानसिक रोग आहेत, अँक्सायटी, डिप्रेशन, मूड स्विंग्स, आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स आणखीन वाढतात आणि लोक डिनायलमध्ये असतात की आम्हाला कुठला मेंटल हेल्थ प्रॉब्लेम आहे. आणि समजा लोकांना कळलं तरी पण की आमच्यामध्ये मेंटल हेल्थ प्रॉब्लेम आहे, ते मेंटल हेल्थ ट्रीटमेंट घेण्यासाठी रेझिस्टन्स पुढे आणतात. तर लोकांनी आपलं मेंटल हेल्थ व्यवस्थित ठेवायचं, मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सकडनं ट्रीटमेंट घ्यायचं, सायकॅट्रिस्टकडनं, सायकोथेरपिस्टकडनं, काउन्सिलर्सकडनं, सायकॉलॉजिस्टकडनं. आणि दुसरं मला एक सांगायचं आहे, कारण आजकाल लोकांना व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही, लॉंग वर्किंग अवर्सच्यामुळे, नाही तर स्ट्रेस अँक्सायटीमुळे, व्यवस्थित खाणं पिणं नाही होण्यामुळे. तर लोकांनी आपलं फिजिकल हेल्थ पण व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित 8 तास झोपणं, रिलॅक्सेशन मध्ये मध्ये आपल्या लाईफमध्ये आणणं, आणि काय म्हणतो फिजिकल एक्सरसाइजमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं, आणि काय म्हणतो आपण व्यवस्थित डाएट फूड म्हणजे बॅलन्स डाएट, व्यवस्थित खाणं पिणं, हे सगळं असावं. म्हणजे एकंदरीत मेंटल हेल्थ पेक्षा फिजिकल हेल्थकडे पण लक्ष देणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. हो, आणि तुम्हाला एक सांगतो, फिजिकल हेल्थ एकदा खराब झाली ना, त्याचा परिणाम जो Mental आहे health. तो मेंटल हेल्थ वरती पण पडतो. आता समजा तुम्हाला डायबिटीस आणि ब्लड प्रेशर सुरू झालं, तर डायबिटीस आणि डायबिटीस आणि ब्लड प्रेशर पण मेंटल हेल्थला अफेक्ट करतं. तुम्ही समजा ओबीस झाला, त्याचा पण एक परिणाम मेंटल हेल्थवरती पडतो. आणि जेव्हा तुम्ही व्यायाम करता, तुम्ही जेव्हा फिजिकल एक्सरसाइज लाईक स्विमिंग, जिमिंग, झुंबा, एरोबिक्स, रनिंग, वॉकिंगमध्ये इन्व्हॉल्व करता, तर आणि म्हणजे भरपूर घाम, स्वेटिंग होतं तुम्हाला, तर बॉडी रिलीजेस हार्मोन नोन एज एन्डॉर्फिन्स इन टू युअर ब्रेन, आणि त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये एक फ्रेशनेस येतो, तुमच्यामध्ये एक फील गुड फॅक्टर येतो. तर मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थचा एक सिम्बियोटिक रिलेशनशिप आहे, म्युच्युअल रिलेशनशिप. ग्रेट शिंदे साहेब, फार फार बरं वाटलं तुमच्या बरोबर चर्चा करताना. श्रोतहो, तुम्हाला पण ही माहिती खूप अगदी उपयुक्त होईल ह्याची डेफिनेटली मला 100% खात्री आहे. आणि पुन्हा आपण एकदा परत पुढच्या एपिसोडमध्ये जरूर भेटूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मिस्टर शिंदे. Thank you, Mr. Abhijit Shilotri. It was a pleasure talking to you.